हॅलो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॅम्पल सेटअप करून, ज्यामध्ये आपण एक सॅम्पल JS आणि सॅम्पल HTML फाईल तयार करणार आहोत. आणि यामध्ये आपण कोर फोकस असणार आहे तो कंटेंट पार्टवरती असणार आहे, ज्यामुळे आपले सॅम्पल फाईल्स जास्त कॉम्प्लिकेटेड नाही होणार. सो या विज्युअल स्टुडिओ कोड ID वरती आपल्याला एक नवीन फोल्डर क्रिएट करायचा आहे. इथे क्लिक करायचं आहे किंवा इथे वरती फाईल्सवरती क्लिक केल्यानंतर ओपन फोल्डर. मे बी रेकॉर्डिंगमुळे तुम्हाला फाईल मेन्यू दिसत नसेल, बट इथे वरती फाईल मेन्यूवरती क्लिक केल्यानंतर ओपन फोल्डर करायचं आहे. जिथे तुम्हाला तुमचे सगळे कोड्स सेव्ह करायचे तो फोल्डर ओपन करायचा आहे. इथे मी एक नवीन फोल्डर क्रिएट करते, JS कोड. मी इथे मध्ये हायफन दिलं आहे, सो मेक शुअर तुम्हीसुद्धा तिथे हायफन द्या. आपण सेम नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करूया, कारण जर का मी तुम्हाला काही लिंक दिली तर ती तुम्हाला डिरेक्टली ओपन करता येईल आणि त्यामुळे तुमचा टाईम वाचेल, काही कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. ओपन. तर आपण तयार केलेला फोल्डर इथे VS कोड ID वरती आला आहे. त्यानंतर इथे काही शॉर्टकट्स आहेत. हा शॉर्टकट आहे फाईल क्रिएट करण्यासाठी, हा शॉर्टकट आहे फोल्डर क्रिएट करण्यासाठी. आपल्याला आता फाईल क्रिएट करायचे HTML. सो मी ते नाव देते index.html. अशी सेम आपल्याला स्क्रिप्टसुद्धा तयार करायची, जावा स्क्रिप्ट फाईल. सो script.js. ओके. सो आपल्या HTML फाईलमध्ये मी HTML असं टाईप करते, तर इथे काही ॲब्रिवेशन येतं आहे. मी एंटर केलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला HTML टॅग तयार होऊन मिळतो. तसंच सेम जर का आपल्याला HTMLचा एक सॅम्पल कोड तयार करायचा असेल तर HTML वर्जन 5 एंटर केलं की आपल्याला HTMLचा एक सॅम्पल कोड तयार करून मिळतो. त्यानंतर ह्या प्रत्येक कोडचा काय मिनिंग आहे हे बघून तुम्ही घाबरू नका. मी तुम्हाला त्या प्रत्येक कोडचा मिनिंग अपकमिंग लेक्चर्समध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो इथे बॉडीमध्ये आपण आता एक H1 टॅग टाकूया आणि तिथे मी लिहिते हॅलो वर्ल्ड. सो आता हा कोड आपल्याला रन करायचा आहे. त्यासाठी मी index.html फाईलवरती राईट क्लिक करते आणि कॉपी पाथ. मेक शुअर तुम्ही कॉपी रिलेटिव्ह पाथ नाही करत आहे, आपल्याला कॉपी पाथ करायचं आहे कारण आपल्याला कंप्लीट पाथ हवा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा HTML कोड रन करू शकता आणि तुम्ही डिरेक्टली तुमच्या फोल्डरमध्ये जाऊन तिथून सुद्धा तुम्ही तुमचा कोड रन करू शकता. इथे जी index.html आहे तिथे राईट क्लिक करायचं आहे, ओपन विथ. माझं ऑलरेडी डिफॉल्ट ब्राउझर क्रोम आहे, तसं तुम्ही सुद्धा सेट करू शकता. आणि इथे डिरेक्टली क्लिक केलं की आपली क्रोम विंडो ओपन होईल. ओके, ऑल राईट. तर यानंतर आपण आता जावास्क्रिप्ट कोड लिहूया. त्यासाठी मी ते script.js फाईलमध्ये लॉग ॲड करते. मी जस्ट इथे LOG केलं आहे आणि एंटर केलं की ऑटोमॅटिकली कन्सोल डॉट लिहून येतं आहे. ते म्हणजे आपल्या या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटमुळे VS कोडमुळेच हे पॉसिबल आहे. त्यानंतर मी ते कोड टाकते, हाय, सेव्ह करते. मी इथे चेक करते बट ते काही रिफ्लेक्ट नाही झालं, कारण स्क्रिप्ट हे डिरेक्टली रन नाही करतायत. त्यासाठी आपल्याला आपली स्क्रिप्ट HTML सोबत कनेक्ट करावी लागते. सो इथे HTMLमध्ये बॉडी टॅगमध्ये आपल्याला आपली स्क्रिप्ट फाईल कनेक्ट करायचे. त्यासाठी स्क्रिप्ट टॅग ॲड करायचा आहे आणि स्क्रिप्टच्या SRC ॲट्रिब्यूटमध्ये आपल्याला आपल्या स्क्रिप्ट फाईलची लिंक द्यायची आहे. ओके. सो या प्रकारे आपली स्क्रिप्ट फाईल HTML फाईलसोबत कनेक्ट झाली आहे. मी इथे रिफ्रेश करते, तरीसुद्धा आपल्याला तो कोड इथे रिफ्लेक्ट होत नाही आहे जे आपण हाय लिहिलं आहे, कारण आपण इथे कन्सोल डॉट लॉग केले आणि लॉग डिरेक्टली स्क्रीनवरती दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला इन्स्पेक्ट करावं लागतं. इन्स्पेक्ट केल्यानंतर कन्सोल. सो इथे आपल्याला ते हाय बघायला मिळतं. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्हीसुद्धा तुमचा डिफॉल्ट ब्राउझर क्रोम सेट करून ठेवा, कारण जर मी तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑप्शन्स दाखवले जसं की इन्स्पेक्ट, कन्सोल, ॲप्लिकेशन्स, तर तुम्हालासुद्धा समजायला ते इझी जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विज्युअल स्टुडिओ कोडचे काही इनबिल्ट एक्सटेन्शन्स. सो विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.